नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्यापासून एकदम हलका फुलका जाळीदार नाश्ता बनवून तयार करणार आहोत। ही खूप सोपी रेसिपी आहे। हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवू शकता। हे खूप टेस्टी बनून तयार होईल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेऊया। रवा लहान किंवा मोठा कोणताही असला तरी चालेल। त्यानंतर अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी आणि 1 चमचा तेल। तर तेलामुळे आपला जो नाश्ता आहे तो छान असा हलका फुलका होईल। आणि हे आता आपण मिक्सर फिरवून घेऊ। हे मिक्सर केलेले बॅटर एका बाउलमध्ये आता काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी परत थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत आहे आणि हे बॅटर आता छान असं मिक्स करून घेऊ। हे पहा, छान असं बॅटर आता तयार झालेलं आहे। यामध्ये आता अर्धा चमचा जिरे टाकू। जिरे या नाश्त्यामध्ये खूप छान लागतात। त्यानंतर चवीनुसार मीठ। इथे मी अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे तर ते टाकू। अर्धा चमचा इथे मी साखर टाकत आहे, तर साखरेमुळे टेस्ट छान बॅलन्स होईल। हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपण हे मिक्स तर करून घेऊच आणि सोबतच बॅटरला 2 मिनिटांसाठी एकाच दिशेने आपण हे फेटून घेणार आहोत। या बॅटरला आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। बॅटर भिजेपर्यंत इथे आपण आता त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेणार आहोत। तर इथे मी पाव वाटी डाळवे घेतले आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। माझ्याकडे इथे पुदिन्याच्या पानांची पावडर आहे, ते मी टाकत आहे। तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही फ्रेश पुदिना देखील टाकू शकता। चवीनुसार मीठ, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चवीपुरती साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सर फिरवून घेऊ। हे पहा, छान अशी चटणी बनून तयार झालेली आहे। पंधरा मिनिटांनंतर आता आपण बॅटर चेक करून घेऊ। हे पहा, रवा आता छान भिजलेला आहे। यात आपल्याला आणखीन पाणी ॲड करायची गरज नाही, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। इथे एका ताटाला आपण तेल लावून घेऊ। इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। ह्या बॅटरमध्ये आता आपण 1 चमचा इनो टाकून घेऊ आणि यावर थोडंसं पाणी आपण टाकून याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स होईपर्यंतच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर या ताटामध्ये आपण ओतून घेऊ। हे पहा, ताटामध्ये आता आपण हे बॅटर ओतून घेतलेलं आहे। कढईतील पाणी आता उकळलेलं आहे। या कढईवर आता आपण ही डिश ठेवूया। यावर थोडेसे आपण मॅगी मसाला स्प्रिंकल करून घेऊ। तुमच्या आवडीचा कोणता दुसरा मसाला असेल तर ते देखील तुम्ही यावर स्प्रिंकल करू शकता। पंधरा मिनिटांसाठी यावर आपण हे झाकण ठेवून असेच ठेवून देणार आहोत। 15 मिनिटे आता झालेली आहेत। आपण आता हे मध्यभागी चेक करूया। तर आपलं हे नाश्ता परफेक्ट बनून तयार झालेला आहे। हे जर पूर्ण शिजलेलं नसेल, थोडंफार कच्चं असेल तर 5 मिनिटांसाठी तुम्ही गॅसवर परत ठेवू शकता। सुरुवातीला याचे आपण कडा लूज करून घेऊ। याचे आता आपण काप करून घेऊ। यातील एक भाग मी तुम्हाला काढून दाखवते। हे पहा, हा नाश्ता छान सॉफ्ट आणि जाळीदार बनून तयार झालेला आहे।